हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल नारायणी टेक अकॅडमी. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील प्रेपोजिशनल फ्रेज, त्या फ्रेजचे मिनिंग आणि त्या फ्रेजचा वाक्यामध्ये उपयोग करायचा ते पाहणार आहोत. चला तर आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिली फ्रेज आहे अकॉर्डिंग टू. अकॉर्डिंग टूचा अर्थ आहे च्यानुसार किंवा च्या मते. या फ्रेजचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते पाहूया. ती नेहमीच नियमानुसार सर्व काही करते. ती नेहमीच नियमानुसार सर्व काही करते. शी ऑलवेज डू एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू द रूल्स. शी ऑलवेज डू एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू द रूल्स. त्यानंतर पुढची फ्रेज आहे ती म्हणजे ॲट फर्स्ट. ॲट फर्स्टचा अर्थ आहे प्रथम किंवा सुरुवातीस. मी प्रथम विचार केला ती फक्त खेळत होती. आय थॉट ॲट फर्स्ट शी वॉज जस्ट प्लेईंग. आणखीन एक वाक्य बघूया. सुरुवातीला ते माझ्यासारखेच चकित झाले. ॲट फर्स्ट दे वर जस्ट ॲज पझल ॲज आय वॉज. पुढची फ्रेज आपण पाहूया. पुढची फ्रेज आहे ॲटलिस्ट. ॲटलिस्टचा अर्थ आहे किमान किंवा कमीत कमी. त्याचं वाक्य पहा. कमीत कमी आपण हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ॲटलिस्ट वी शूड ट्राय टू डू इट. ॲटलिस्ट वी शूड ट्राय टू डू इट. आणखीन एक वाक्य पाहूया बघा. ती किमान एक चांगली सुट्टी घेऊ शकते. शी कुड टेक अ नाईस हॉलिडे ॲटलिस्ट. शी कुड टेक अ नाईस हॉलिडे ॲटलिस्ट. पुढची फ्रेज आहे ॲट टाइम्स, म्हणजेच कधीकधी किंवा काही वेळा. वादविवाद कधीकधी अत्यंत भावनिक होतो. द डिबेट वॉज हायली इमोशनल ॲट टाइम्स. पुढचं वाक्य पाहूया. कधीकधी त्याला भेटायची तिला प्रचंड इच्छा होती. ॲट टाइम्स शी हॅड ॲन ओव्हरवेल्मिंग डिझायर टू सी हिम. तर अशा पद्धतीने ॲट टाइमचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. पुढची फ्रेज बघा. ॲट एनी कॉस्ट, कोणत्याही किमतीवर. त्याचं वाक्य पहा. त्याने सैन्याला कोणत्याही किमतीत छावणी परत घेण्याचे आदेश दिले. ही ऑर्डर द आर्मी टू रिकॅप्चर द कॅम्प ॲट एनी कॉस्ट. पुढचं वाक्य पाहूया. हे पुस्तक इतके महत्त्वाचे आहे की ते कोणत्याही किमतीत प्रकाशित केले जावे. दिस बुक इज ऑफ सच इम्पॉर्टन्स दॅट इट मस्ट बी पब्लिश्ड ॲट एनी कॉस्ट. पुढची फ्रेज पाहूया. पुढची फ्रेज आहे ॲट लास्ट. ॲट लास्टचा अर्थ आहे शेवटी. त्याचं वाक्य पहा. शेवटी मी अबाधितपणे काम करू शकलो. ॲट लास्ट आय वॉज एबल टू वर्क अनडिस्टर्ब. अजून एक वाक्य पाहूया. शेवटी तो गर्दीतून बाहेर निघण्यात यशस्वी झाला. ही मॅनेज टू स्क्वीज थ्रू द क्राऊड ॲट लास्ट. त्यानंतर पुढची फ्रेज आपण पाहणार आहोत ती आहे ॲट वन्स. ॲट वन्सचा अर्थ आहे लगेच किंवा एकाच वेळी. वाक्य पाहूया. इकडे ये लगेच. इकडे ये लगेच. कम हिअर ॲट वन्स. कम हिअर ॲट वन्स. मी एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकत नाही. आय कांट बी इन 2 प्लेसेस ॲट वन्स. त्यानंतर पुढची फ्रेज आहे ती आहे अफ्रेड ऑफ. अफ्रेड ऑफचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची भीती असणे. आपण लसीकरणाला घाबरू नये. वी शूड नॉट अफ्रेड ऑफ वॅक्सिनेशन. वी शूड नॉट अफ्रेड ऑफ वॅक्सिनेशन. तुला कशाची भीती वाटते सोनू? व्हॉट इज इट यू आर अफ्रेड ऑफ सोनू? त्यानंतर पुढची फ्रेज आहे फॉर अ मोमेंट. एका क्षणासाठी किंवा क्षणभर. एक क्षण मी विचार केला की ती गंभीर होती. फॉर अ मोमेंट आय थॉट शी वॉज बिईंग सिरियस. क्षणभर त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिले. फॉर अ मोमेंट दे सिम्पली लुक्ड ॲट इच अदर. नेक्स्ट फ्रेज इज फॉरेवर, कायम. त्याचं वाक्य पाहूया आपण. दुर्दैवाने कोणीही कायमचे जगू शकत नाही. नोबडी कॅन लिव्ह फॉरेवर अनफॉर्च्युनेटली. त्याने तिच्यावर कायमचे प्रेम करण्याचे वचन दिले. ही कुड प्रॉमिस टू लव्ह हर फॉरेवर. पुढची फ्रेज आहे फॉर द सेक ऑफ, त्यासाठी. त्याचं वाक्य पहा. ते आपल्या मुलांच्या फायद्यासाठी एकत्र राहिले.
दे स्टेड टुगेदर फॉर द सेक ऑफ देअर चिल्ड्रेन. मी माझ्या आरोग्यासाठी धूम्रपान करणे थांबवले. आय स्टॉप स्मोकिंग फॉर द सेक ऑफ माय हेल्थ. त्यानंतर आहे फॉर अ व्हाईल म्हणजेच थोड्या वेळासाठी. त्याचं वाक्य पहा. मी त्याच्याशी काही काळ बोललो नाही. आय हॅवंट स्पोकन टू हिम फॉर अ व्हाईल. आमच्या काश्मीरच्या प्रवासादरम्यान आम्ही क्षणभर मनाली येथेही राहिले. वी ऑल्सो स्टेड इन मनाली फॉर अ व्हाईल ड्युरिंग आवर ट्रिप टू काश्मीर. त्यानंतर पुढची फ्रेज आपण पाहणार आहोत. पुढची फ्रेज आहे फॉर अ चेंज म्हणजेच बदलासाठी. फॉर अ चेंज म्हणजेच बदलासाठी. त्याचं वाक्य पहा. चला बदल म्हणून दुसऱ्या ठिकाणी जाऊया. लेट्स गो टू अनदर प्लेस फॉर अ चेंज. बदलासाठी काहीतरी वेगळं खाणे छान वाटेल. इट वुड बी नाईस टू इट समथिंग एल्स फॉर अ चेंज. त्यानंतर आहे इन सर्च ऑफ म्हणजेच च्या शोधात, एखाद्या गोष्टीच्या शोधात. त्याचे वाक्य पहा. आम्ही तेथे अधिक मनोरंजनाच्या शोधात गेलो. वी वेंट देअर इन सर्च ऑफ मोर फन. माणूस नेहमी शांती आणि आनंदाच्या शोधात असतो. मॅन इज ऑलवेज इन सर्च ऑफ पीस अँड हॅपीनेस. पुढची फ्रेज आहे ती म्हणजे इन टाईम म्हणजेच वेळेत. मी लवकर माझे घर सोडले आणि वेळेत जेवायला आलो. आय लेफ्ट माय हाऊस अर्ली अँड अराइव्ड इन टाईम टू हॅव अ लंच. काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून त्याने रात्रभर काम केले. ही वर्कड ऑल नाईट सो दॅट ही कुड गेट द जॉब डन इन टाईम. नेक्स्ट फ्रेज इन दी एंड म्हणजेच शेवटी. आम्ही कठोर परिश्रम घेतले आणि शेवटी आम्ही आमचे ध्येय गाठले. वी वर्क हार्ड अँड इन दी एंड वी अचीव्ड अवर गोल. शेवटी मैत्रीमध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. इन दी एंड व्हॉट रिअली मॅटर्स इन अ फ्रेंडशिप इज ट्रस्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट फ्रेज इज इन ॲडव्हान्स म्हणजेच आगाऊ किंवा वेळेआधीच. या फ्रेजचा वाक्यात उपयोग कसा करायचा पाहूया. हे एक व्यस्त रेस्टॉरंट आहे म्हणून आपण आधी टेबल बुक केले पाहिजे. इट्स अ बिझी रेस्टॉरंट सो वी शुड बुक अ टेबल इन ॲडव्हान्स. इट्स अ बिझी रेस्टॉरंट सो वी शुड बुक अ टेबल इन ॲडव्हान्स. त्यानंतर पुढची फ्रेज आपण पाहणार आहोत ती म्हणजे इन एनी केस कोणत्याही परिस्थितीत. चला तर याचे देखील वाक्य पाहूया. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सामना जिंकू शकलो. इन एनी केस वी कुड विन द मॅच. इन एनी केस वी कुड विन द मॅच. तर अशा पद्धतीने इन एनी केस या फ्रेजचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकतात. त्यानंतर पुढची फ्रेज आहे ती म्हणजे इन चार्ज ऑफ. इन चार्ज ऑफचा अर्थ आहे प्रभारी किंवा मुख्य. तो गृहनिर्माण प्रकल्पाचा प्रभारी आहे. तो गृहनिर्माण प्रकल्पाचा प्रभारी आहे. ही इज इन चार्ज ऑफ द हाऊसिंग प्रोजेक्ट. ही इज इन चार्ज ऑफ द हाऊसिंग प्रोजेक्ट. यानंतर पुढची फ्रेज जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे अंडर कंट्रोल. अंडर कंट्रोल नियंत्रणाखाली. याचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते पाहूया. परिस्थिती त्याच्या नियंत्रणाखाली आहे. परिस्थिती त्याच्या नियंत्रणाखाली आहे. सिच्युएशन इज अंडर कंट्रोल ऑफ हिम. सिच्युएशन इज अंडर कंट्रोल ऑफ हिम. त्यानंतर जी पुढची फ्रेज आपण पाहणार आहोत ती म्हणजे इन फेवर ऑफ. इन फेवर ऑफ याचा अर्थ आहे एखाद्याच्या बाजूने, च्या बाजूने. संकट टाळण्यासाठी राजाने आपल्या भावाच्या बाजूने पाऊल उचलले. संकट टाळण्यासाठी राजाने आपल्या भावाच्या बाजूने पाऊल उचलले. द किंग स्टेप डाऊन इन फेवर ऑफ हिज ब्रदर टू अवॉइड अ क्रिसिस. द किंग स्टेप डाऊन इन फेवर ऑफ हिज ब्रदर टू अवॉइड अ क्रिसिस. त्यानंतर जी पुढची फ्रेज आपण पाहणार आहोत ती म्हणजे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ च्या समोर, एखाद्या गोष्टीच्या समोर, च्या समोर. याचा वाक्यात उपयोग बघा. इमारतीसमोर कारंजे आहे. इमारतीसमोर कारंजे आहे. द फाउंटेन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग.
द फाउंटेन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग. नेक्स्ट, इन वेन. इन वेन म्हणजे वाया जाणे किंवा व्यर्थ होणे. याचं देखील वाक्य पहा. विमानास 1 तास उशीर झाल्याने माझे लवकर उठणे व्यर्थ ठरले. माय फ्लाईट वॉज डिलेड ॲन आवर, सो माय अर्ली वेकअप वॉज इन वेन. यानंतर आपण पुढची फ्रेज पाहूया. इन डेंजर. इन डेंजर धोक्यात असणे किंवा संकटात असणे. त्याचे देखील वाक्य पहा. वाघ आता नामशेष होण्याचा धोका आहे. वाघ आता नामशेष होण्याचा धोका आहे. द टायगर इज नाऊ इन डेंजर ऑफ एक्सटेन्शन. द टायगर इज नाऊ इन डेंजर ऑफ एक्सटेन्शन. चला तर पुढची फ्रेज पाहूया. इन स्पाईट ऑफ. इन स्पाईट ऑफ असे असूनही. असे असूनही. त्याच्या पायात वेदना असूनही त्याने मॅरेथॉन पूर्ण केली. त्याच्या पायात वेदना असूनही त्याने मॅरेथॉन पूर्ण केली. इन स्पाईट ऑफ द पेन इन हिज लेग ही कम्प्लिटेड द मॅरेथॉन. इन स्पाईट ऑफ द पेन इन हिज लेग ही कम्प्लिटेड द मॅरेथॉन. पुढची फ्रेज पाहूया. बाय चान्स. सुदैवाने किंवा नशिबाने. बाय चान्स. त्याचे देखील वाक्य पहा. ते विद्यापीठात योगायोगाने भेटले होते आणि नंतर त्यांचे लग्न झाले. दे हॅड मेड बाय चान्स ॲट युनिव्हर्सिटी अँड फिनिश्ड अप गेटिंग मॅरीड. दे हॅड मेड बाय चान्स ॲट युनिव्हर्सिटी अँड फिनिश्ड अप गेटिंग मॅरीड. पुढची फ्रेज पाहूया. बाय मिस्टेक. बाय मिस्टेक म्हणजेच चुकून. त्याचे देखील वाक्य बघूया. तिने चहामध्ये चुकून मीठ टाकले. तिने चहामध्ये चुकून मीठ टाकले. शी पुट साल्ट इन टू हर टी बाय मिस्टेक. शी पुट साल्ट इन टू हर टी बाय मिस्टेक. त्यानंतर पुढची फ्रेज आपण पाहणार आहोत ती म्हणजे बाय दी वे. बाय दी वे म्हणजेच तसे. याचा वाक्यात उपयोग कसा करायचा पाहूया. बघा त्याचे वाक्य आहे. तसे त्याच्याकडे उत्तम बँक बॅलन्स आहे. तसे त्याच्याकडे उत्तम बँक बॅलन्स आहे. बाय दी वे ही हॅज ग्रेट बँक बॅलन्स. बाय दी वे ही हॅज ग्रेट बँक बॅलन्स. चला तर पुढची फ्रेज पाहूया. पुढची फ्रेज आहे बाय हार्ट. बाय हार्ट म्हणजेच मनापासून. याचा वाक्यात उपयोग कसा करायचा पाहूया. माझा मुलगा शाळेत जातो आणि त्याला बऱ्याच कविता मनापासून माहीत आहेत. माझा मुलगा शाळेत जातो आणि त्याला बऱ्याच कविता मनापासून माहीत आहेत. माय सन गोज टू स्कूल अँड ही नोज मेनी पोएम्स बाय हार्ट. माय सन गोज टू स्कूल अँड ही नोज मेनी पोएम्स बाय हार्ट. पुढची फ्रेज आहे अंडर ऑब्झर्वेशन. अंडर ऑब्झर्वेशन निरीक्षणाखाली किंवा देखरेखीखाली. त्याचे वाक्य पहा. पोलीस संशयिताला निरीक्षणाखाली ठेवत आहेत. पोलीस संशयिताला निरीक्षणाखाली ठेवत आहेत. द पोलीस आर कीपिंग द सस्पेक्ट अंडर ऑब्झर्वेशन. द पोलीस आर कीपिंग द सस्पेक्ट अंडर ऑब्झर्वेशन. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण 30 प्रेपोजिशनल फ्रेजेस, त्याचे मिनिंग आणि त्याचा वाक्यात उपयोग कशा पद्धतीने करायचा हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या फ्रेजेसचा उपयोग करून तुम्ही अतिशय उत्तम इंग्रजी बोलू शकतात. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. थँक्यू.